हरिओम. मी रतिकांत सकाराम खांडेकर, उपासनगर कुडा. माझ्या मित्रांनी कुडामध्ये नवीनच फुलांचं एक दुकान चालू केलं आहे. तर त्यांनी 2 महिने आधीच फुलाचं दुकान चालू केलं आहे. ते व्यवस्थित चालत होतं, पण मधीच त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ते फुलाचं दुकान ते चालायला बंद झालं. म्हणून मी एक गुरुवारी मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी मी फुलं आणायला गेलो. त्याला मला तो सांगायला लागला, माझं हे दुकान खांडेकर चालत नाही, प्रॉब्लेम झालाय, तरी काहीतरी केलं असेल. त्याच्या मनावर काहीतरी थोडंसं हे झालंय, परिणाम झाला. मी म्हटलं तू घाबरू नको. मग मी त्याला त्याच दिवशी गुरुवारी मी त्याला उदी आणून तिला दिली आणि मी म्हटलं ही उदी पूर्ण सगळीकडे अशी जराशी लाव आणि ती उदी ठेव आणि तुला लाव. तर माझा विश्वास आहे आपण 100% तुझं काम होणार असं सांगितलं. आणि दुसऱ्या गुरुवारी मी फुलं आणायला गेलो. फुलं घेतली मी सकाळी, गुरु मार्गशीर्ष फुलं मी आणली, घरी आणली आणि दिवसभर मी काही गेलो नाही. त्याने ते उदी सकाळी रोजचं लावत होता. त्या दिवशी उदी त्यांनी लावली आणि संध्याकाळी काहीतरी 5-6 वाजता त्याची फुलं सगळी संपली पूर्ण, म्हणजे आणलेली सगळी फुलं संपली. अजून तरी दुसऱ्याकडनं फुलं आणून विकली. आणि मला रात्री 9:30 वाजता फोन आला, खांडेकर तुम्ही उदी दिली तिचा परिणाम वेगळाच झाला, सगळी माझी फुलं संपली आणि जी गिरायक येणार ती येऊ नये, दुसरीच कोणतं येऊन माझी सगळीच फुलं घेऊन गेले संध्याकाळी उशिरा. तर मी म्हटलं आनंद झाला, चांगलं झालं. पण तुमच्या बापूंनी मला एकदम म्हणजे हेच करून टाकलं, म्हणजे जितकी एक फुल मला विकायला ना असं एवढं ऐकल्यानंतर मला आनंद झाला. एवढा मी माझ्या नवीन माणसाने अनुभव आला, त्याला अनुभव आला. ते सांगितलं ना, पुढच्या शनिवारी माझ्याकडनं तुम्हाला बापूंना हार जितके लागतील तेवढे मी देणार, मी पैसे घेणार नाही, फ्री मध्ये देणार. मी मला तसं नको, असं काय असेल तुझे नाही मी देणार, कारण माझ्या अपेक्षा पण जास्त संध्याकाळ झाला. तर त्यापासून मी आता त्याच्याकडे जातो. तर धंदा त्याचा एकदम चांगलाच होतो आणि एकदम आनंदी आहे तो माणूस. म्हणजे एकदम टेन्शन मध्ये धंदा बंद करण्याच्यात होता तो, पण तो आता तो धंदा बंद उभी लावतो आणि आपले काम चालू करतो. आता चांगल्यापैकी धंदा त्याचा चालू आहे. मला पण आनंद झाला. म्हणजे बापू नवीन भक्ताला सुद्धा खूप म्हणजे पाठीशी राहतात आणि चांगले त्याच्या सहकार्य करतात. हरिओम.